हॅलो विद्यार्थी मित्रांनो, हॅलो अल्केन, हॅलो एरिन टॉपिक हा आपला शिकवणं सुरू आहे. या टॉपिकमध्ये आत्तापर्यंत आपण बरेच इम्पॉर्टंट पॉईंट्स बघितले. याच्यात बघितलं मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन्स, हॅलो एरिन्स, फिजिकल प्रॉपर्टी ऑफ हॅलो अल्केन्स, हॅलो एरिन. त्यानंतर कार्बन हॅलोजन बॉन्डच्या संदर्भात आपलं बोलणं झालं. त्यानंतर आपण केमिकल प्रॉपर्टी ऑफ हॅलो अल्केन्स हे सुरू केलं होतं. याच्यामध्ये आपण न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स हे कंप्लीट केलं आणि शेवटच्या लेक्चरमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इलिमिनेशन रिॲक्शन हे कंप्लीट केलेलं आहे. तर आज आपण सुरू करणार आहोत या ठिकाणी थर्ड केमिकल प्रॉपर्टी ऑफ हॅलो अल्केन इज रिॲक्शन विथ मेटल्स. आता बेटा या ठिकाणी आपल्याला दोन मेटल सोबत हॅलो अल्केनला रिॲक्ट करायचंय. पहिला मेटल आहे या ठिकाणी रिॲक्शन विथ मॅग्नेशियम. ठीक आहे. तर बेटा ज्या वेळेला बघ प्रिन्सिपल सांगतो तुला या रिॲक्शनचं. हॅलो अल्केन व्हेन रिॲक्ट विथ मॅग्नेशियम इन ड्राय इथर देन वी गेट अल्काइल मॅग्नेशियम हायलाइड विच इज ऑल्सो नोन ॲज ग्रिग्नार्ड रिएजंट. हे कोणी तयार केलं? ग्रिग्नार्ड यांनी तयार केलं. त्यांना नोबेल प्राइज भेटला बेटा. तर या ठिकाणी ही रिॲक्शन ह्या प्रिन्सिपल अनुसार कशी लिहिण्यात येईल बघून घे. RX म्हणजे असणारे अल्काइल हायलाइड. ठीक आहे. या ठिकाणी अल्काइल हायलाइडची रिॲक्शन मॅग्नेशियम सोबत ज्या वेळेला होते ड्राय इथर मध्ये, तर इथं हा मॅग्नेशियम ह्या कार्बन हॅलोजन बॉन्ड मध्ये जाऊन बसतो आणि आपल्याला मिळतं RMgX. ठीक आहे. ह्यालाच म्हणतो बेटा अल्काइल मॅग्नेशियम हॅलाइड. ठीक आहे. हे झालं त्याचं जनरल नाव. ओके. ह्यालाच काय म्हणतात? ग्रिग्नार्ड यांनी तयार केलं म्हणून त्यांची आठवण राहावी म्हणून या ठिकाणी ग्रिग्नार्ड रिएजंट ह्यांना म्हणलं जातं. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ही झाली जनरल रिॲक्शन. ह्या जनरल रिॲक्शन मध्ये तुम्हाला इथं दिसतोय ड्राय इथर. ड्राय इथर म्हणजे वाळून गेलेला इथर नाही रे बाबा. या ठिकाणी ह्या इथर मध्ये वॉटर बिलकुल नाहीये. ठीक आहे. त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला रिॲक्शन ह्यांची कंप्लीट होईल फॉर्मेशन होणारा हा जो ग्रिग्नार्ड रिएजंट आहे हा त्या सॉल्व्हंट सोबत रिॲक्ट नाही झाला पाहिजे. जर इथं ह्या सॉल्व्हंट मध्ये थोडं जरी प्रमाणामध्ये वॉटर असलं तर तो त्याच्यासोबत रिॲक्ट होऊन अल्केन फॉर्मेशन करेल. बघ समजून घे. ही रिॲक्शन मी तुम्हाला इथं लिहून देतो. काय? RMgX हा ग्रिग्नार्ड रिएजंट आपण इथे घेतला. याची रिॲक्शन वॉटर सोबत केली ना बेटा, तर फॉर्मेशन होणार काय? RMgX मध्ये R असतो निगेटिव्ह चार्ज, Mg असतो पॉझिटिव्ह चार्ज. हा अल्काइल चेन निगेटिव्ह चार्ज तो पटकन काय करणार आहे H+ आयन ह्या वॉटर कडून घेणार आणि इथं फॉर्मेशन करणार RH, दॅट इज अल्केन. मग आपण तयार केलेला ग्रिग्नार्ड रिएजंट खराब होणार. आपल्याला दुसरीकडे वापरायचा आहे तो, त्याच्यासाठी तयार करून घेतला की नाही. म्हणून या ठिकाणी आपल्याला वापरावं लागतं ड्राय इथर ॲज अ सॉल्व्हंट. ओके. मग आता ह्याचे वेगवेगळे एक्झाम्पल सांगतो बेटा, समजून घे. इथं जर आपण पहिल्यांदा CH3 CH2 Br ह्या ब्रोमो इथेन सोबत रिॲक्शन जर केली, कोणाची रे? Mg ची. ठीक आहे. कशामध्ये? ड्राय इथर मध्ये. ओके. तर बेटा इथं हा Mg Br कार्बन मध्ये जाऊन बसेल आणि फॉर्मेशन करणार CH3 CH2 Mg Br. हा झाला इथाइल. इथाइल कशामुळे म्हणलं याला? CH2 CH3 ला इथाइल म्हणतो. पुढे आहे मॅग्नेशियम है ना, आणि Br ला ब्रोमाइड. तर विद्यार्थी मित्रांनो ह्याला सुद्धा ग्रिग्नार्ड रिएजंटच म्हणायचं. जनरल बोलत असताना ह्याला काय म्हणायचं? ग्रिग्नार्ड रिएजंट. ठीक आहे. आता हे ग्रिग्नार्ड रिएजंट तुम्ही कुठल्याही अल्काइल हॅलाइडचे तयार करू शकता. जर सपोज तुम्हाला इथं एखादा विद्यार्थी मित्रांनो कोण दिला रे? सपोज मी इथं Br घेतो रे. ठीक आहे.
या ठिकाणी हा आहे आयसोप्रोपाइल ब्रोमाइड. ओके, याची रिॲक्शन कोणासोबत केली? Mg सोबत केली. ठीक आहे, इथं कोण वापरलं? ड्राय इथर वापरलं. सगळीकडे तेच आहे, ड्राय इथरच आहे. ओके, हा Mg कार्बन ब्रोमिन बॉन्ड मध्ये जाईल इथं, बरोबर आहे. कार्बन Brच्या मध्ये ते बसला जाऊन फॉर्मेशन काय झाला? CH3 CH, हा CH3 जशाल तसा. इकडं कोण? Mg, इकडं Br. तर फॉर्मेशन झाला आयसोप्रोपाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. लक्षात घे, नाव लक्षात घे. ठीक आहे, यालाही जनरली ग्रिग्नार्ड रिएजंट म्हण. आपण जसं म्हणतो ना पोट्टे सोट्टे, आहे की नाही? पोट्टे आले का ट्युशनला? आले, बरोबर. तर त्याचप्रमाणे जनरल कोण आलं, स्पेसिफिक बोलायचं असेल त्याचं नाव घ्यावं लागेल, आहे की नाही? पण ह्याला जनरल काय म्हणायचं? ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणायचं. आता बेटा कुठल्याही अल्काइल हॅलाइडचा ग्रिग्नार्ड रिएजंट बनू शकतो. बघ, या ठिकाणी सपोज मी घेतला सायकल, ठीक आहे, ह्याला लावलं Cl, क्लोरोसायक्लोब्युटेन. रिॲक्शन कोणासोबत होणार? Mg सोबत होतोय. इथं ड्राय इथर. ठीक आहे, काय होणार रे? Mg ह्याच्यात जाऊन बसणार खटाक आणि फॉर्मेशन होणार. ही 4 मेंबर रिंग, इकडं Mg, इकडे Cl. फॉर्मेशन झाला ग्रिग्नार्ड रिएजंट. नाव काय याचं? सायक्लोब्युटाइल मॅग्नेशियम क्लोराइड. लक्षात घे. ओके, तर अशा पद्धतीनं हे ग्रिग्नार्ड रिएजंट्स तयार केले जातात. आता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्या ग्रिग्नार्ड रिएजंट्स बाबतीत काय रे? या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, हा जो ग्रिग्नार्ड रिएजंट असतो, कार्बन हा नॉन मेटल आहे, तो या Mg मेटल सोबत बॉन्ड फॉर्मेशन करत असतो. हा बॉन्ड पोलार असतो. कार्बन वरती या ठिकाणी असतो निगेटिव्ह चार्ज. तर विद्यार्थी मित्रांनो, हा ग्रिग्नार्ड रिएजंट कुठल्याही प्रोटिक सॉल्व्हंट सोबत आपल्याला जर वापरायचा असेल तर त्याच्यापासून फक्त आणि फक्त अल्केन फॉर्मेशन होणारे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. मग ते प्रोटिक सॉल्व्हंट कोणते? सर सगळ्यात महत्वाची गोष्ट, आम्हाला प्रोटिक सॉल्व्हंट म्हणजे काय ते आधी सांगा. जे सॉल्व्हंट्स विद्यार्थी मित्रांनो H+ आयॉन रिलीज करू शकतात, अशा सॉल्व्हंट्सला प्रोटिक सॉल्व्हंट्स असं म्हणतात. आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये, आपल्या या केमिस्ट्रीमध्ये प्रोटिक सॉल्व्हंट भरपूर आहेत. त्यातले काही स्पेसिफिक एक्झाम्पल आपल्याला आहेत. पहिला आहे तो म्हणजे वॉटर. आत्ताच रिॲक्शन करून दाखवली, ग्रिग्नार्ड रिएजंट वॉटर सोबत रिॲक्ट झाला तर इथं काय बनणार आहे? अल्केन बनणार. ठीक आहे, आता बेटा समजून घे, या ठिकाणी अजून काही प्रोटिक सॉल्व्हंट आहेत. त्यातलं दुसरं एक्झाम्पल आहे ते म्हणजे CH3COOH. हा H+ आयन सोडणार. कोण आहे रे? ओळख याला, कार्बोक्सिलिक ऍसिड, ऍसिटिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिड इज ऑल्सो युज्ड ॲज अ सॉल्व्हंट इन व्हेरियस रिॲक्शन्स, पण ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत नाही. ठीक आहे, तो जो वापरला तर अल्केन मिळणार. त्याच्यानंतर दुसरा आहे अल्कोहोल. ठीक आहे, इथे इथेनॉल लिहितो एक्झाम्पल म्हणून. इथेनॉल, अल्कोहोल सुद्धा H+ आयन ग्रिग्नार्ड रिएजंटला देऊ शकतो, R- ला देऊ शकतो, आणि त्याचा बनतो अल्केन. ओके, आणि तिसरा आणि महत्वाचा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यापासून खूप दिवस झाले लपून ठेवलेला असा आहे, तो म्हणजे CH3. एक्झाम्पल म्हणून सांगायलो, अमाइन येतो याच्यामध्ये NH2. समजून घे. आता हे विद्यार्थी मित्रांनो, कधी ऑप्शन मध्ये जर आलं तर आपला विश्वास बसणार नाही की अमाइन सुद्धा ग्रिग्नार्ड रिएजंटला H+ आयन देऊ शकतो. देतो. हा त्याचा प्रोटिक सॉल्व्हंट, त्यासाठी प्रोटिक सॉल्व्हंट. ठीक आहे, मग किती झाले इथं प्रोटिक सॉल्व्हंट? पहिला वॉटर, दुसरा ऍस्टिक ऍसिड, तिसरा अल्कोहोल आणि चौथा अमाइन. हे जर ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत वापरले तर आपल्याला मिळणारा कंपाऊंड जो असेल तो अल्केन असणार आहे. तर ही झाली विद्यार्थी मित्रांनो अल्काइल हॅलाइडची रिॲक्शन विथ मॅग्नेशियम. आता रिॲक्शन विथ मेटल ह्या थर्ड केमिकल प्रॉपर्टीमध्ये आपल्याला बघायचं आहे सेकंड पॉइंट, दॅट इज रिॲक्शन विथ सोडियम. ठीक आहे, समजून घे, फार महत्वाची रिॲक्शन आहे. या रिॲक्शनला नाव आहे ते म्हणजे वुड्स रिॲक्शन.
नेम रिॲक्शन आहे, वुड्स रिॲक्शन. ठीक आहे, वुड्स रिॲक्शन ही अल्केन टॉपिक मध्ये झालेली आहे, अल्केनच्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन मध्ये झालेली आहे. याचं प्रिन्सिपल तुला सांगतो. याचं प्रिन्सिपल आहे, व्हेन हॅलो अल्केन्स रिॲक्ट विथ सोडियम इन ड्राय इथर देन वी गेट अल्केन. आता इथं मिळणारे जे अल्केन्स आहेत ते इव्हन नंबर ऑफ कार्बन कंटेनिंग अल्केन्स आहेत आणि सिमेट्रिकल अल्केन्स आहेत. समजून घ्या, विषय खूप इम्पॉर्टंट आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जर मी समजा CH3Cl घेतला, हा आहे क्लोरो मिथेन. याची रिॲक्शन जर मी सोडियम सोबत केली आणि रिॲक्शन मिक्सरमध्ये म्हणजे एका टेस्ट ट्यूब मध्ये ह्या दोघांना टाकलं तर त्या टेस्ट ट्यूब मध्ये अजून कोणी असणार आहे का? नाही. म्हणजे सॉल्व्हंट असेल रे बाबा. सॉल्व्हंट या ठिकाणी असणार आहे ड्राय इथर. ठीक आहे, तर बघ या ठिकाणी क्लोरोमिथेन अजून एक रिॲक्शन मिक्सर मध्ये प्रेझेंट असणार आहे, तो दुसरा क्लोरोमिथेनच असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, क्लोरोमिथेन हा सोडियम सोबत रिॲक्ट झाल्यानंतर इथं फॉर्मेशन काय होणार आहे, हा क्लोरीन एका सोडियम सोबत NaCl बनवतो, हा क्लोरीन दुसऱ्या सोडियम सोबत काय बनवतो, NaCl बनवतो, आणि हे हा CH3 आणि हा CH3 एकमेकांना बॉन्ड फॉर्मेशन करून घेतात. बघून घे अशा पद्धतीने. ठीक आहे, तर असा बॉन्ड नसतो आडवा तिडवा. इकडे बघ कसं CH3 बॉन्ड CH3. ठीक आहे, आणि बनलं काय प्लस 2NaCl. तर बाळांनो, या ठिकाणी व्हेन अल्काइल हॅलाइड रिॲक्ट विथ सोडियम इन ड्राय इथर देन वी गेट अल्केन. इथं बनला इथेन. राईट, अल्केन बनवण्याची ही मेथड आहे. मग आता या ठिकाणी तुम्ही कुठलेही अल्काइल हॅलाइड्स घेऊ शकता, पण ते सारखे असले पाहिजे. समजून घ्या, इथं सांगतोय काय, CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड Br. बघ रे, किती घेतले रे, हे 2 घेतले. बघ इथं 2 वेगवेगळे लिहून दाखवले होते, आता या ठिकाणी दोन्ही एकदाच घेतले. ठीक आहे, इथं लिहितो 2Na. काय घ्यावं लागेल सॉल्व्हंट, ड्राय इथर. कशामुळे रे, कारण इथं सोडियम आहे. सोडियम हा प्रोटिक सॉल्व्हंट सोबत रिॲक्शन करतो, आहे की नाही. मग तर या ठिकाणी Br सोडियम सोबत बॉन्ड फॉर्मेशन करेल, तर CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड CH3 हा बनेल ब्युटेन, आणि Br सोडियम सोबत रिॲक्शन करेल प्लस 2NaBr. समजून घे रे काय झालं. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, हे 2 इथाइल ग्रुप्स एकमेकांना जॉईन झाले, बरोबर, आणि इथं फॉर्मेशन झाला एकच कंपाऊंड ज्याचं नाव आहे ब्युटेन. करेक्ट आहे, समजलंय? येस. तर आता इथे एक मेन इश्यू आहे, मेन प्रॉब्लेम काय, की इव्हन नंबर ऑफ कार्बन कंटेनिंग अल्केन प्रिपेअर केले जातात, परंतु ऑड नंबर ऑफ कार्बन कंटेनिंग अल्केन्स तयार करण्यासाठी ही रिॲक्शन काय बरी नाही. कशामुळं? त्याचं कारण आहे की इथं मिक्सचर ऑफ अल्केन बनणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण एक रिॲक्शन करून बघू की वेगवेगळे अल्काइल हॅलाइड्स घेऊन जर सपोज आपण ही वुड्स रिॲक्शन करायची म्हणली, तर कोण घेतलं पहिले, क्लोरोमिथेन. ठीक आहे, क्लोरोमिथेन रिॲक्ट विथ क्लोरोइथेन सोडियम सोबत. काय घेणार रे इथं, ड्राय इथर घेतो. बघ रे, ड्राय इथर, आणि काय होईल बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो. हा क्लोरोमिथेन स्वतः सोबतच वुड्स रिॲक्शन करेल आणि पहिला प्रोडक्ट या ठिकाणी फॉर्मेशन होईल CH3 बॉन्ड CH3. फॉर्मेशन झाला इथेन. हा क्लोरो इथेन स्वतः सोबतच वुड्स रिॲक्शन करून घेईल. दुसरा प्रोडक्ट या ठिकाणी फॉर्मेशन होईल CH3 CH2 CH2 CH3. फॉर्मेशन झाला ब्युटेन. आणि या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, हा क्लोरोइथेन क्लोरोमिथेन सोबत
बॉन्ड फॉर्मेशन करून घेईल आणि तयार होईल CH3CH2CH3. फॉर्म झाला काय? प्रोपेन. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला मिक्सचर ऑफ अल्केन भेटायला. मिक्सचर ऑफ अल्केन भेटायले पुन्हा मग त्यांना सेपरेट करा. सेपरेशन करण्यासाठी अजून पैसा लागणार. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यापेक्षा प्रोपेन बनवण्यासाठीची वेगळी मेथड बघा ना, त्याच्यामध्ये सिंगल प्रोपेनच बनेल. बरोबर आहे. तर ही काय मेथड योग्य नाही, ऑड नंबर ऑफ अल्केन्स बनवण्यासाठीची. म्हणून ह्या रिॲक्शनमध्ये ऑड नंबर ऑफ कार्बन कंटेनिंग अल्केन बनवले जात नाहीत. कळाली ही गोष्ट? ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ह्या वुड्स रिॲक्शन मधले आता काही पुढचे एक्झाम्पल्स आपण बघू. ह्या वुड्स रिॲक्शन मध्ये फार फेमस एक एक्झाम्पल आहे बघा. इथं बाळांनो तुम्हाला असं सायक्लोब्युटेन दिलेलं असेल, त्याच्यावरती लावलेले असतील हॅलोजन्स Cl बॉन्ड Cl. ओके, काय होईल? 2 सोडियम सोबत या ठिकाणी रिॲक्शन केली जाईल. बघ रे बाबा. ठीक आहे. वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल दिलेलं आहे बरं का. काय की दोन्ही हॅलोजन्स एकाच कंपाऊंड मध्ये, मग इथं दुसरा कोणी जॉईन होण्यापेक्षा इंट्रामॉलिक्युलर रिॲक्शन होऊन हेच 2 कार्बन आपापसामध्ये बॉन्ड फॉर्मेशन करून घेतील आणि कंपाऊंड फॉर्मेशन होऊन जाईल. कळायलंय? हा बायसायक्लो कंपाऊंड फॉर्मेशन झाला राजे हो. या ठिकाणी हा आहे बायसायक्लो ब्रॅकेटमध्ये घ्यायचं. ह्याला 1 घ्यायचं, इथं 0, इथं 1, 1,1,0 आणि किती कार्बन आहेत? टोटल 4 आहेत. म्हणून ब्युटेन असं ह्याचं नाव केलं जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ही जी रिॲक्शन आहे, ही रिॲक्शन अत्यंत इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे. आता जाऊ पुढे. जर सपोज आपल्याला कंपाऊंड मध्ये एकच हॅलोजन दिलेला आहे, ठीक आहे, बघून घ्या, 2 कंपाऊंड मध्ये डिफरन्स आहे. इथं 2 सोडियम सोबत रिॲक्शन केली, ड्राय इथर घ्यायचं रे, इथं विसरायचं नाही. ठीक आहे, विसरलं तर मला सांगा ना रे बाबा. ड्राय इथर. तर बेटा या ठिकाणी ह्या 2 क्लोरो सायक्लो ब्युटेन आपापसामध्ये रिॲक्ट होतील आणि फॉर्मेशन होईल. हा झाला एक सायक्लोब्युटेन, लिंक केला दुसऱ्या सायक्लोब्युटेन सोबत आणि फॉर्मेशन झाला हा कंपाऊंड. ठीक आहे. ह्याचं नाव काय? कसं काढायचं ह्याचं नाव समजून घे. या दोघांपैकी कोणाला तरी एकाला प्रिन्सिपल चेन म्हण. याला मी प्रिन्सिपल चेन म्हणलं, नंबरिंग दे याला 1 2 3 4. हा झाला मग कोण? साइड चेन. तर बेटा या ठिकाणी ह्याला साइड चेन मध्ये लिहायचं असेल तर प्रिफिक्स मध्ये लिही. काय लिहितो तू? सायक्लो ब्युटाईल. ठीक आहे. किती नंबरला? 1 नंबरला आहे. मग लिहितो काय? 1 लिहायचं असेल लिही, नाही तर सोडून दे. सायक्लो ब्युटाईल नंतर हा झाला सायक्लो ब्युटेन. समजून घे रे. या ठिकाणी बायसायक्लो कंपाऊंड्स हे वेगळे असतात आणि अशा पद्धतीचे हे 2 सायकल्स आहेत, एकमेकांना सिंगल बॉन्डने लिंक आहेत. ठीक आहे ना. असा बनतो. काही काय करते पोट्टे, या ठिकाणी सर वुड्स रिॲक्शन करायची आहे, प्रॅक्टिसला एक्झाम्पल देतो तेव्हा 2 सायकल्स अशा जोडतात. अरे काय इथं काय एकमेकांमध्ये बॉन्ड झाला का? इथं किती कार्बन आहेत? 4 कार्बन आहेत. इथं टोटल मोजणं कार्बन तू 1 2 3 4 5 6 7 असे 7 कार्बन झाले. मग 1 कार्बन कुठं गेला? भूक लागली खाल्ला? असं जमणार नाही. तर हे चुकीचं रिप्रेझेंटेशन आहे विद्यार्थी मित्रांनो. ही गोष्ट लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं या लेक्चरमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण रिॲक्शन विथ मॅग्नेशियम ग्रिग्नार्ड रिएजंट प्रिपेअर केला आणि पुढे आपण रिॲक्शन विथ सोडियम वुड्स रिॲक्शन ही बघितलेली आहे. याचा एक ड्रॉबॅक आपण बघितला की ऑड नंबर ऑफ कार्बन कंटेनिंग अल्केन्स बनवले जातात, पण बनवणं काही योग्य नाही कारण की ते परवडणारं नाहीये. बरोबर. तर या लेक्चरमध्ये आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलो अल्केन्स कंप्लीट केलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये केमिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलो एरिन्सला आपण सुरुवात करणार आहोत. थँक्यू.